नमस्कार. नमस्कार. प्रभाग क्रमांक 15 मधून तुमच्या भाऊजाईचा फॉर्म तुम्ही भरला होता. हो. तुम्ही खूप उपक्रम राबवले, जनसंपर्क केला, प्रचार राबवला आणि तुमचं नाव पण चांगलं चर्चेत होतं. परंतु नेमका तुमचा अर्ज बाद कशा पद्धतीने झाला आणि काय घटना घडली? प्रभाग क्रमांक 15 मांजरी, केशवनगर, शेवाळवाडी या भागात आम्ही चांगलं काम केलं होतं. आम्ही तो फॉर्म भरायला गेलो, फॉर्म भरला, आमचं सगळं वैध होतं. आता त्या अधिकाऱ्याने आम्हाला आम्ही तिथं गेल्यानंतर आम्ही 12:30 पर्यंत गेलो. टायमिंग दिला होता 3 वाजेपर्यंत. तिथं अ, ब, क, ड असा हे अर्ज भरायचं त्यांनी ठरवलं होतं. त्यामध्ये आमचं मध्ये गेलो. रात्री 1:30 वाजता आम्ही तिथून निघालो. कुठून? क्षेत्रीय कार्यालयातून. बरं, सकाळी आम्ही 12:30 वाजता पोहोचलो आणि ते म्हणले 12:30 वाजता पोहोचल्यानंतर ते म्हणले की तुमचा अर्ज बाद करण्यात येईल. तर म्हणलं आमच्याकडं आमचं जात प्रमाणपत्र आणि सगळ्या गोष्टी सगळ्या होत्या व्यवस्थित. तरीही त्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं की तुमचा फॉर्म बाद करण्यात आला की तुम्ही वेळेत नाही आला. तुम्ही टायमिंगच आम्हाला दिला नव्हता की तुम्ही 12:30 वाजता या, 11 वाजता या, 12 वाजता या. आणि हे त्या अधिकाऱ्यांनी कुणाच्या ह्याच्याने केलं, दबावाखाली केलं, कुणाचे काय केलं हे आम्हाला कळलं नाही शेवटपर्यंत. आता ज्या संदर्भात तुमचा अर्ज बाद झाला, मग त्या संदर्भात तुम्ही पुढची काय पाऊल उचललंय? आमचा अर्ज बाद झाल्यानंतर आम्ही 8 लोक, आमचे एससी समाजाचे 8 लोक आम्ही न्यायालयीन बाबीनुसार आम्ही हायकोर्टला गेलो आणि त्या अधिकाऱ्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार आहे. कारण त्यांनी कायदेशीर कारवाई करायला लागणार आहे. कारण त्या अधिकाऱ्याने आमच्या लोकांचेच फॉर्म बाद केले आणि आम्हाला ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला काय कोणाचं निवडणुकीबद्दल आमचं काय मत नाहीये. फक्त जो आमच्यावर त्यांनी जो रोष केला, अन्याय केलाय, आम्हाला त्याच्याबद्दल या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. शेवटच्या क्षणी तुम्हाला एबी फॉर्म आला नाही, तुमचा फॉर्मही बाद झाला. मग तुम्हाला पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली नसती तर तुम्ही अपक्ष लढवणार होता? नाही, आम्हाला अधिकृतच उमेदवारी घ्यायची होती. आमचं चेतन पाटील, सुरेश अण्णाशी चर्चा झाली होती. चेतन पाटील आम्हाला काय म्हणले, तुम्ही ह्याच्यामध्ये या, प्रक्रियामध्ये या, तुम्ही काम करा. पाटलाने आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही सगळे ज्या इच्छुक उमेदवार आहे 4 दिवस तुम्ही प्रचार करा. आम्ही 4 दिवस प्रचार केला. मांजरी गावात, शेवाळवाडीत आणि 17.5 नळीमध्ये आणि केशवनगरमध्ये आम्ही प्रचार चांगल्या प्रकारे केला. आणि आम्ही त्यावेळेसच पाटलाला सांगितलं होतं आणि सुरेश अण्णाला सांगितलं होतं की आमचे आता 40 उमेदवार आहेत, त्या 4 लोकांनाच फॉर्म भेटणार आहे. आमची मनाची तयारी होती, ज्याला हे भेटल, पक्षाची उमेदवारी भेटेल, आम्ही त्यांचं काम करणार. आम्ही निष्ठेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंच काम करणारे आदरणीय नेते, आमचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमचे आमदार चेतन पाटील आणि सुरेश अण्णा यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला राष्ट्रवादीचं काम करायचंच आहे. पण ह्या राष्ट्रवादीचं काम करायचं कारण एवढंच आहे की आमच्या प्रभागामधले 4 राष्ट्रवादीचे उमेदवार, हे 4 उमेदवार निवडून आले की आमच्या प्रभागाचा विकास होईल. आणि एक जीवानी काम केल्यानंतर निधी येईल. ते निधी आल्यानंतर आमच्या प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे काम होईल. आमची एवढीच इच्छा आहे की भविष्यात या संदर्भात पक्षाचे नेते येऊन तुम्हाला भेटले, काय शब्द दिलाय? सुरेश अण्णा घरी आले आमच्या. सुरेश अण्णाची आमची चर्चा झाली. सुरेश अण्णा म्हणले, प्रदीप झालं ते सोडून टाक, आता ह्याच्या पुढं तू पक्षाशी निष्ठेने राहा. एवढ्या वर्ष 22-23 वर्ष तू पक्षाचं काम केलेले. आज मी पण 40 वर्ष पक्षाचं काम केलेले, मी पण निष्ठेने राहिलो, तोही निष्ठेने राहा, तुला पक्ष कुठंतरी न्याय देईल असं त्यांनी मला समजूत काढली. अण्णा म्हणलं ठीक आहे, आम्ही पक्षाचं काम एक निष्ठेने करू. आता भूमिका काय राहील आणि मांजरी प्रभाग क्रमांक 15च्या जनतेला काय आवाहन कराल? मांजरी प्रभाग जनतेला एकच आवाहन करणार की मी राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करणार. आमचे पालकमंत्री अजितदादा पवार, चेतन पाटील आमदार, आमचे आमदार चेतन पाटील आणि आमचे नेते सुरेश अण्णा घुले आणि आम्ही सगळे मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करणार. 4 उमेदवार निवडून आणणार आणि पूर्ण प्रभागात प्रचार करून त्यांना राष्ट्रवादी पक्षाचंच काम करणार.